इचलकरंजीतील फेरीवाले व छोटे व्यापाऱ्यांचे विविध प्रलंबित मागण्यांसाठी सुरू असलेले आमरण उपोषण दुसऱ्या दिवशीही सुरू राहिले. आंदोलनकर्त्यांनी शिवतीर्थ येथील गाळेधारकांचे संरक्षण व पुनर्वसन, पतविक्रेता समितीच्या अधिकारांचा सन्मान, शाहू व संभाजी महाराज पुतळा परिसरातील फेरीवाल्यांचे पुनर्वसन तसेच हॉकर झोनमधील फेरीवाल्यांवर कारवाई न करण्याची मागणी केली. याशिवाय गोंधळी समाजातील कपडे विक्रेत्यांना तात्काळ परवानगी, सुंदरबाग येथील गाळ्यांचे नूतनीकरण करून पुढील 30 वर्षांसाठी मंजुरी आणि सर्व मागण्यांवर प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. दरम्यान विरोधी पक्षनेते उदयसिंग पाटील यांनी उपोषण स्थळी भेट देऊन आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. तसेच महापौर आणि प्रशासनासोबत बैठक घेऊन मागण्यांवर सकारात्मक तोडगा काढण्याचा प्रयत्न करू असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. लोकशक्ती न्यूज साठी इचलकरंजीहून रोहित गाडगे. आम्हाला पहिला ढकलगाडं होतं, ढकलगाड्याचं तिने खोकं केलं, परत आणि इकडे बाजूला दिलं. मग सारखं हिने आमचं काढी हिने चुलीसारख्या फोडाल्या. मग आमचं आयुष्य ह्याच्यातच गेलेलं आहे. मग आता आम्ही कुठं जायचं म्हातारपणी? होय, आम्हाला सांगते की राबून खावा. जर आमचे हे लोक जर राबून खात असतील तर तुम्ही त्याच्या आडवं येत असाल तर ह्याचा विचार सर्वांनी करायला पाहिजे. तुम्ही देखील करायला पाहिजे. इचलकरंजीचा विकास व्हावा ही आमची सुद्धा इच्छा आहे. तुम्ही इंदोर शहराच्या धर्तीवरती तुम्ही इचलकरंजी शहर विकास करत आहे, तर विकास करत असताना तुम्ही ह्यांच्या पोटावरती पाय आणू नका किंवा गोरगरिबांच्या पोटावर पाय आणून ह्यांच्यावरती अन्याय करू नका. मला फक्त एवढंच सांगायचं आहे की तुमची जी बस सेवा तुम्ही चालू करताय त्याला देखील आमचा कुणाचा विरोध नाही, त्याला आमचा पाठिंबा आहे. आमची प्रत्येक गोष्टीत सकारात्मक चर्चा करायची आमची तयारी आहे. फक्त आमचं एवढंच रास्त मागणं आहे की आमचे हे गाळे दुसरीकडे तुम्ही पर्यायी व्यवस्था करून द्याल, पण तिथं हा व्यवसाय होणार नाही. आमच्या छोट्या छोट्या कुटुंबाला, आमच्या याला जे उदरनिर्वाह करायला जे हे साधन आहे त्याला कुठंतरी धक्का लागल. त्यामुळे आमची अशी मागणी आहे की तुम्ही जे गाळे आहेत ते थोडेसे पाठीमागं सरकून तिथं. ही जी माणसं बसलेली आहे ती काय करोडपती घरातली माणसं नाही आहेत, ही सर्वसामान्य घरातली माणसं आहेत. ह्यांचं स्वप्न एवढंच आहे की त्यात उद्योगधंद्यावर ह्यांचं पोट चालावं, मुलांचं शिक्षण व्हावं. त्या उद्योगधंद्यावर मर्सिडीज, BMW असं काय घेऊन फिरतात का? तर तसं नाही आहे. ही ऑलरेडी कर्जात आहेत माणसं. कोण पतसंस्थेचं कर्ज काढलेलं, कोणी फायनान्सचं कर्ज काढलेलं आहे. त्यामुळं यांना त्याच्यापासून न वंचित ठेवता यांना यांचं प्रॉपर पुनर्वसन करणं हे इथल्या प्रशासनाची जबाबदारी आहे. कारण की प्रशासन हे पालक असतं आणि पालकाचं काम असतं की त्या पाल्याला आपण व्यवस्थित त्याचं संगोपन केलं पाहिजे. म्हणजेच काय, तर आम्ही ह्या सरकारची मुलं आहोत आणि ह्या मुलांचं संगोपन करण्याची जबाबदारी या सरकारची आहे, इथल्या आमदारांची, इथल्या खासदारांची आहे, इथल्या महापौरांची आहे. हे जर ह्या पाल्यांचा विचार जर करत नसतील तर येत्या काळामध्ये इचलकरंजीकरांना एक वेगळा विचार करावा लागेल ह्या प्रशासनाबद्दल, इथल्या राजकारण्यांच्याबद्दल.